कशात प्रवृत्त झालं पाहिजे? श्रवणामध्ये. श्रवणापुढे मग तत्व पदार्थ शोधन. कशाचा अधिकारी आहे तो? ज्ञान प्राप्त करून घेण्याचा काय आहे? आता एक व्यवहार घ्यायचा. का म्हणायला लागले म्हणजे एकदा ज्ञान प्राप्त झालं, काय झालं? मग त्याच्याकडून व्यवहार होतो किंवा व्यवहार होतो की गीता सुद्धा सांगते अर्जुनाला सुद्धा ज्ञान प्राप्त झालं. म्हणून अर्जुनाने काय ज्ञान प्राप्त झाल्यानंतर खुशाल रथावरती झोप काढली का? काय केलं? तो केलं केले. ज्ञान जरी प्राप्त झाली तरी व्यवहार होऊ शकतो. ज्ञान आणि व्यवहार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, विरोध नाही. किंबहुना चांगल्या प्रकारे काय करतो? व्यवहार करतो. ते मामासाहेब दांडेकर होते ना, ते प्रिन्सिपाल होते. ज्ञानही तसं. ज्ञान असूनही सुद्धा व्यवस्थित कॉलेज काय केलं मग चालवलं. ज्ञान आणि व्यवहार याच्यामध्ये काय नाही, विरोध नाही. वाचा. परीक्षेत क्रमांक 53. ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही. ज्ञानवान आत्मा असंग जाणून देहादिकांचा भोजनादी व्यवहार किंवा जनकाप्रमाणे अधिक राज्यपालनादी व्यवहार करतो, कारण ज्ञानाचा आणि व्यवहाराचा विरोध नाही. ज्ञान जरी संपादन झालेलं आहे तर बौद्ध संपादन झाला कोणता? अंतिम अवस्था आहे ना बौद्धाची. 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या बौद्धाची कोणती अवस्था आहे? मग अंतिम. मोहाची काय झाली सगळी? मोह म्हणजे दारू करता उपयोग होता ते मोह का? मोहच आहे की दारू निघते ना. मोह म्हणजे संसाराधिकावरती असणारी आसक्ती, तिला मोह म्हणतात. पदार्थ म्हणजे मोह नव्हे, काय नव्हे. त्या पदार्थावरती असणारी आसक्ती काय? एखाद्या घाटावरच्या विकाराच्या जवळ पदार्थ नाही पण काय आहे? तुम्ही पाहा एखादा लाडूचं टोपलं जर घेऊन आला कोणी, जे सगळे उभे राहतात बघा त्याला वाटू देत त्याचं टोपलं घेऊन जातात. पदार्थ नाही का आसक्ती नाही पण काय? ज्ञात्या पुरुषाजवळ आहे का? काय नाही. आसक्ती कुठं आहे? पदार्थ आहे पण काय नाही. जनक राजाजवळ पदार्थ आहे पण काय नाही, आसक्ती नाही. ज्ञानाचं कामच आहे आसक्ती नाहीशी करते. जोपर्यंत सत्यत्व बुद्धी आहे बरं का, तोपर्यंत आसक्ती असते. आणि एकदा मिथ्यात्व बुद्धी झाली म्हणजे आसक्ती काय झाली? संपली. ज्ञान झालं की सत्यत्व बुद्धी निघून जाते. व्यवहार तुम्ही ऐकलाच आहे की आपण मंगल कार्याला जातो, सुंदर डेकोरेशन असते. हे फुलं विलं नमका तमका. माणसाला असं वाटते एखादा फुल तोडून काय घ्यावा, म्हणून तो सुगंधाकरता फुलाकडे जातो. आणि फुलाला हात लावल्याबरोबर ते फुल कशाचं असते? आता वाद घेण्याची इच्छा संपली. का संपली? सत्यत्वमध्ये. त्या फुलाचं काय कळालं तुम्हाला? स्वरूप कळालं. तसं संसाराचं स्वरूप कळालं, याला म्हणतात मोह झाले. आता आसक्ती काय झाली? नष्ट मोह. जोपर्यंत सत्य ज्ञान काय करतं? 15 अध्यायामध्ये काय? करोणी संसार व्हावा. सगळ्या संसाराचं स्वरूप कोणत्या अध्यायात सांगितलं आहे? ऊर्ध्व मूल मध्ये. कशाच्या द्वारा सांगितलं आहे? वृक्षाच्या द्वारा. आहे का? ऊर्ध्व मूल अनश्य ऊर्ध्वम प्रसुता तशा गोड रूप केलेलं आहे ना. त्या झाडाच्या फांद्या कोणत्या, कसं वाढवते त्याची वगैरे चांगलं आहे. हे या फळांना आणि फुलांना. अशोकाचा वृक्ष कशाचा? अशोकाच्या वृक्षाला फक्त काय आहे? पानं आहे. आहे का? काही फुल येते का? काही फळ येते का? काही नाही.
बरं सावली तरी आहे का उभं वाढ आणि आंब्याचं झाड आहे का त्याला ते आपल्या समजायचं जावं ते समोर म्हणे अशोकाच्या झाडाला कुठं म्हटलं अशोकाच्या झाड नाही आंब्याचं झाडाला कोणते त्या आंब्याचं झाड लागलं तर काय देतं आहे का नाही त्याची पानंही पवित्र आणि आंबाही पवित्र म्हणून ते समोर झाड कोणतं आहे बघ बरं का त्याच्यात 2-3 फांद्या खालच्या तोडून टाकल्या ते एका वेळेला नाहीतर फांद्या जर तोडल्या नसताना खालच्या तर उभं राहून आंबे तोडायचेच आहेच पण बसून सुद्धा काय दाखवण्यासारखं होतं तेव्हा कशा करता हे सांगितलं हे जे आणखी संसारूपी वृक्ष आहे हा अशोकाच्या वृक्षाप्रमाणे या फळांना आणि फुलांना फक्त पानं आहे काय पदश्चवर्धम प्रसूता तस्य शाखा जाऊ द्या एकदा संसाराचं स्वरूप संपलं म्हणजे मग त्याच्याविषयीची आसक्ती काय होते पदार्थाविषयी 2-3 जरी आणि सत्यत्व बुद्धी जर असेल आणि पदार्थाच्या विषयी आणि त्याच्यात काही दोष असेल तरी मनुष्य त्या पदार्थाचा काय करतो त्याग करतो कशामुळे दोषामुळे म्हटलं सडका आंबा आहे कसा आंबा आहे सडका आंबा घेतो का चांगला घेतो सडक्या आंब्याचा का त्याग केला दोष आहे पण चांगला घेतो की नाही काय घेतो सडका घेत नाही पण काय घेतो आणि स्वरूप कळालं म्हणजे सडक्याचा त्याग करूयात काय म्हणू चांगल्याचा सुद्धा काय करतो आता कोणती बुद्धी मिथ्यात्व मिथ्यात्व बुद्धीमध्ये सर्व विषयाचा काय असतो न रूपमत्स्य ह्याचा तो नामतोरणाच्या दीर्घ अश्वत्थम येणं ना संघर्षस्तेन गोड वर्णन त्याच्यामध्ये आहे तेव्हा दृढ अपरोक्ष ज्ञानी आणि अदृढ अपरोक्षाने याला आणखी कर्म उपासनेची आवश्यकता नाही श्रवणाधिकाची सुद्धा मग कोणाकडे श्रवणाधिकाची आवश्यकता मंद जिज्ञासा तीव्र जिज्ञासा तीव्र जिज्ञासा कोणाला म्हणायचं ज्याला आत्मा जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे कोणती आणि भोगामध्ये काय नाही आसक्ती नाही श्रवणामध्ये काय आहे कोणता जिज्ञासू तीव्र जिज्ञासा श्रवणाची सामान्य इच्छा आहे कोणती इच्छा भोगामध्ये काय आहे प्रवृत्ती आहे मग तो कोणता मंद जिज्ञासू आणि कर्म उपासनेचा अधिकारी कोण श्रवणामध्ये मुळीच काय नाही इच्छा नाही मग कशाची इच्छा आहे भोगाची तो कशाचा अधिकारी कर्म आणि उपासनेचा अधिकार भेदाने कर्तव्याचा उपदेश तेव्हा जर दृढ परोक्ष ज्ञानी आहे ज्ञानी पुरुष आहे आता तो पूर्ण झालेला आहे ज्ञानवान आहे तो मग चांगल्या प्रकारे काय करतो व्यवहार करतो प्रश्न असा उत्पन्न झाला ज्ञान असूनही सुद्धा व्यवहार होऊ शकतो काय मग सांगायचं ज्ञान असूनही सुद्धा साधा व्यवहार नाही चांगल्या प्रकारे व्यवहार होतो काय त्याच्यावर कोणाचं उदाहरण काय जनक राजाचं वाचा कितीही व्यवहार केला तरी ज्ञान त्या व्यवहाराच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय करून देते. आपण उत्पन्न झाल्याबरोबर संसाराच्या ठिकाणी असलेल्या सत्यतेचा नाश करणे एवढेच ज्ञानाचे काम आहे. ज्ञानाचं काम कोणतं पदार्थात काही बदल करत नाही फुलामध्ये काही बदल झालेला पण कळून चुकलं फुल नसून कागद आहे. कुठेतरी पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये काहीतरी नूतन लग्न झालं असेल मग लग्न झालं म्हणजे मग पार्टी करतात ना मित्राला वगैरे मग त्या जोडप्याने पार्टी करण्याचं आपलं ठरवलं बा काय तुमचा बटाटा वडा म्हणा काय तुमचा उपीट म्हणा वगैरे केला वाढलं सगळं काही
हे काय पुढे काय झालं, सगळे मित्र ना मग ते सांगितलं, म्हणलं हे बा आता तुझ्या हातचा चहा नको, कोणाच्या हातचा मग नवीन सांगायला पाहिजे. मग ते एक कपाट होतं, त्याच्यात काचेचं कपाट होतं, त्याच्यामध्ये काही फळं होती बा, काय होती, काय सफरचंद म्हणा, आणखी आंबे म्हणा वगैरे. मग त्याचे मित्र म्हणायला लागले, म्हणले का रे आलो पोह्यावर भागवतं का आपला, फळं कोणाचं करता ठेवले. आणखी म्हटलं फळं ते दुसरे कोणी मित्र आहे का. मग आग्रह झाला, म्हणून त्याच्या मित्राने ते फळं काय केली, ते आंबा सफरचंद आंबे ठेवला. काय तुझे म्हटलं मूर्ख दिसतो तो, नुसतेच फळं आणून ठेवले. सफरचंद का असं तर काय करावं लागेल. मग खाण्याकरता काय पाहिजे, सुरी पाहिजे की कापण्याकरता. जा म्हटलं घेऊन ये की. ते सुरी आणण्याच्या वेळी त्यांनी काय आणलं, पाणी आणलं. आणि ते पाणी आणल्यावर म्हटलं मूर्ख दिसतो, धुवून काढायचं. म्हटलं धुवून काढायची आहे फळ, म्हणून ते फळावर ते काय टाकलं, आणि ती सगळी मातीची फळं होती. कशाची, ते पाणी टाकतो विरघळायला लागेल, काय लागेल विरघळायला लागेल. आता खाण्याची इच्छा होईल का, संपली. आता काय कळालं, मिथ्यात्व. मिथ्यात्व कळालं की इच्छा काय झाली. आणि जोपर्यंत सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत काय इच्छा आहे. मग ज्ञान काय करते, पदार्थ नाहीसा करते का त्याची सत्यत्व बुद्धी, हेच तिचं काम आहे. पुढे म्हणून ज्ञानाचा आणि संसाराचा विरोध नाही. हे बघ, संसाराचा ज्ञानाचा काय नाही. किंबहुना चांगल्या प्रकारे काय होते, व्यवहार होता. न त्या पुरुषाकडून व्यवहार कसा होतो, चांगला होतो. बोले यज्ञ आचरते तत्वदेवे सर्व सयत प्रमाणम करते योग. त्याला पाहून इतर लोक काय करतात, काय काय पुढे. तसाच व्यवहारही ज्ञानाचा विरोधी नाही, कारण ज्ञानाने आत्मस्वरूपाविषयी असंगत्वाचा निश्चय केलेला आहे. तुम्हाला म्हणून आत्मज्ञान चूक झालं आहे त्याला, काय झालं आहे त्याला. आत्मज्ञान झाल्यानंतर व्यवहार सगळा काय झाला, श्रवण मनन निधिध्यासन काय होय नाही. सर्व कोटपर्यंत काय, जाळ कोटपर्यंत लावावा लागतो. भात होई, भात शिजल्यानंतर जळाची क्रिया काय झाली, त्याप्रमाणे मग चित्त शुद्ध झाली आहे, तद्वारा ज्ञान झालेलं आहे. असा ज्ञानी पुरुष, त्याचा व्यवहार आणि काय होतं, मिथ्यात्व बुद्धीने होत असतं. पुढे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर व्यवहार प्रतीत होईल तर व्यवहारास ज्ञानाचा विरोध म्हणता येईल. आत्मस्वरूप, आत्मा असंग स्वरूपाचा आहे ना. तुला काही क्रिया आहे का, असंग स्वरूपाचा आहे. असंगाचं स्वरूपाचं असल्यानंतर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी क्रिया होण्याकरता उगीच क्रिया होत असते का, त्याला साधनाची अपेक्षा असते. आता साधनं काय झाली, संपले. जेवतच बसायचं असतं दिवसभर, मग कुठपर्यंत जेवायचं. भूकही गेली तरी जेवतो, भूक गेली तरी जेवतो. त्याला रात्री संडास मोकळा ठेवावा लागतो. असं कसं झालं, असं कसं झालं. पण इतकं जेवायचं असतं का, नाही म्हणला. बाईने जास्त आग्रह केला, कोणी वाढणाराने काय केला. आता वाढणाऱ्याने आग्रह केला, पण पोट कोणाचं आहे, वाढणारा का आपला. जाऊ द्या, विरोध सोडून द्या. विद्वानास आत्म्याचे ठिकाणी व्यवहार प्रतीत होत नसून संपूर्ण व्यवहार देहादिकांचे ठिकाणी प्रतीत होतो. तुम्हाला गीतेमध्ये स्वतः अनिष्ट इष्ट व्यवहारावर कर्मेंद्रिय प्राणपंचकैर मनसादिया शरीरम न्याय्य वा विपरीतम वा तत्सेव हेतवा. गीतेमध्ये आहे ना, त्याची 5 कारणं कोणती, त्याच्याद्वारा व्यवहार होत असतो, कर्म होत असे. ते न्याय्य असेल तर पुण्य होते, अन्याय्य असेल तर पाप.
पाच काढ नको. शरीरम कर्ताचे कर्म साधन. प्राण्यात म्हणजे पंचकैर मनसा नाही ते याच्यावर जाते, जीवाच्या याच्यावरती जाते. शरीर पंचकैर मनसा याच्यावर गेलं ना, जीवात्मक अशावर. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर शरीरम सप्तदिशमी तल्लिंगम उच्यते. म्हणून कर्माची साधनं कोणची आहे? क्रिया करण्या. पाहण्याची क्रिया कोणाकडून होते? नेत्रेंद्रियाकडे. ऐकण्याची क्रिया, घेण्या देण्याची क्रिया, चालण्याची. म्हणून क्रियेकरता मध्ये परमेश्वराची कृपा आहे ना आपल्यामध्ये. एकच पाय दिला असता तर किती दिले. एकाने प्रश्न केला ना, म्हटलं देवाच्या ईश्वराच्या जरा अक्कल कमी दिसते ईश्वराला. म्हटलं कसं करता? बाकी म्हणलं सगळे 2-2 दिले. कान किती? 2 डोळे, 2 हात, 2 पाय, सगळ्यात 2-2 दिले. पोटात काय एक देव. ब्रह्मादेवाला प्रश्न केला, म्हणलं पोटात काय एक देव? तर म्हणलं एकच बरे ना. 2 दिले असते तर लोकांनी धनवराच्या घरी चोऱ्या केल्या असत्या. जाऊ द्या, विनोद द्या सोडून, पुढचं वाचा. आत्म्याशी व्यवहारासहित देहादिकांचा संबंध नाही या बोधाने ज्ञात्याचा संपूर्ण व्यवहार चालत असतो. ती ज्ञात्याची प्रवृत्तीच निवृत्ती आहे असे शास्त्राने सांगितले आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही, व्यवहार नाही, असंग स्वरूपाचा आहे. ना तिथे कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, ज्ञातृत्व नाही. कोणताच धर्म आत्मस्वरूपाचा ठिकाणी नाही. व्यवहाराचा त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संबंध जडू शकत नाही. सगळा व्यवहार आहे इंद्रियांचा आहे, अंतःकरणाचा व्यवहार आहे. आत्मा संगोयम निर्विकार स्वरूपाचा आहे, पण तो व्यापक स्वरूपाचा आहे. तुम्हाला गेलं की आत्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता जे पद वापरलेले असताना सत्यम, ज्ञानम, अनंतम, हे आत्म्याचं ब्रह्माचं. हे पण आत्मा ब्रह्माहून वेगळा नाही. ब्रह्म मग आत्मा का म्हणायचं? व्यापक व्यापक चैतन्याला आत्मा म्हणण्याचं कारण नाही सांगता येत. ब्रह्मरूपच आहे. ब्रह्म आणि आत्मा, आत्म्याला व्यापक म्हणण्याचं कारण, व्यापक जसं ज्याप्रमाणे व्यापक नाही, आत्मा म्हणण्याचं कारण त्याला उपाधी लागते, अविद्या. बरोबर आहे का? अंतःकरणाची उपाधी लागली तर चैतन्याला कोणतं नाव येते? आणि ब्रह्म नाव किंवा येते? उपाधीचा संबंध नाही. ब्री वृद्ध धातू आहे त्याच्यामध्ये, म्हणजे व्यापक. निरपेक्ष व्यापक असल्यामुळे त्याला कोणतं नाव आलं? ब्रह्मा. मामासाहेबांचं नाव वेगळं होतं, पण सगळं कॉलेज चालवणं, उत्तम प्रकारे वागणूक वगैरे म्हणून लोकांच्या आवडीचं नाव सोनोपंत झालं. मुळात काय नाव आहे? कोणत्या नावाने ओळखलं जाते? नाव असे. म्हणून चैतन्य स्वरूपाला ब्रह्म का म्हणतात? व्यापक आहे. वास्तविक नाव नाही, काय नाही. मग किती व्यापक आहे? निरपेक्ष व्यापक. तेच सर्वत्र आहे. व्यापकतेपुढे कोणती व्यापकता? हे जग जे आहे ना, हे कोण्या कोपऱ्यात कळते त्याचा काय लागत नाही. खरं ना, आकाश माझी तडे सगळ्यामध्ये व्यापक कोण आहे? ते कोणी कुठे जाऊन लपलं त्याचा काय लागत नाही. मग त्याचा जर पत्ता लागत नाही तर आपला काय लागत तिथं. म्हणून त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? असा ज्ञाता बहिर्मुख पुरुषांना उपासनेमध्ये प्रवृत्त करण्याकरिता
जर उपासना करील तर आत्मा असंग आहे हा त्याचा निश्चय असल्यामुळे ती उपासना ज्ञानाची विरोधी नाही. हा. कारण त्यात ज्ञान होऊन गेलेलं आहे, त्याला काय झालेलं आहे. म्हणून कर्म आणि उपासनेची त्याचा काय नाही विरोध नाही. काय नाही, आवृत्ती देणारी जी लोक असतात ना, अगोदर पाठ होऊन गेलेला आहे. काय झालेलं आहे, मला पाठ करण्याची आवश्यकता नाही का विसरू नये म्हणून. आवृत्ती कशा देण्याकरता, पाठ करण्याकरता द्यायची असते का विसरू नये म्हणून. तर आता नाही का पाठ करण्याची आवश्यकता राहिलेली. आता ब्रह्मज्ञान होऊन गेलेलं आहे. काय झालेलं आहे, मग त्याच्याकडून जी क्रिया होत असते ते आहे ना, ती क्रिया आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, फक्त इंद्रियांच्या ठिकाणी काय आहे ती. आणि आपलं काय आहे, आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आत्माच करता आहे. आत्माच जन्मणार आहे ना, आत्माच काय. वास्तविक सगळे धर्म कोणाचे आहे, शरीराचे आहे. आणि शरीराचे असून सुद्धा कोणाच्या ठिकाणी जातात नाही करतो आपण, काही संबंध आहे का त्याचा. असंग यम पडे. मी करता आहे अशा सत्यबुद्धीने कर्म उपासना करील ती ज्ञानाची विरोधी होईल. आत्मस्वरूपाविषयी दृढ असंगत्व निश्चय कर्म उपासनेने निवृत्त होणार नाही. म्हणून आभासरूप कर्म उपासना दृढ ज्ञानाचे विरोधी नाही. म्हणून आभासरूप कर्म उपासना कोणती, ती द्वैत निर्माण करीत. एखादं पाण्यामध्ये कल्पना करा, आपलं प्रतिबिंब पडलं तर खरंच प्रतिबिंब आहे का आभास आहे. एखाद्या माणसाने दगड टाकला कुठून वरून आणि आपलं त्याच्या खाली काय पडलेलं आहे, मग दगड जरी आपल्याला लागला खरंच लागलेला आहे का तो, कारण ते आभास रूप आहे. काय आहे पडे. असे जनकाचे कर्म आभासरूप आहे. आत्मा असंग आणि व्यवहार देहादिकांचे धर्म असे जाणून विद्वान क्रिया करतो त्यास आभासरूप कर्म म्हणतात. कारण त्याला आत्म्याचं असंगत्व कळालेलं आहे. काय कळाले, आपण केलेल्या कर्माविषयी किंवा व्यवहाराविषयी आत्म्याचा काहीही संबंध नाही. आत्मा या सर्व याच्यावरून कसं आहे, अलिप्त आहे ना. असंग होय आत्मा असं वर्णन केलं आहे. पुढे त्याचा ज्ञानाशी विरोध नाही. आणि भाष्यकारांनी कर्म उपासनेचा जो ज्ञानाशी विरोध सांगितला आहे तो आत्म्याचे ठिकाणी कर्तृत्व बुद्धीने होणाऱ्या कर्म उपासनेचा आहे, आभासरूप कर्म उपासनेचा नाही. म्हणजे विरोध जो सांगितलेला आहे ना, तो विरोध कर्म उपासनेचा विरोध सांग, त्याचा अर्थ सांगायचा त्याला आवश्यकता नाही. आपण कल्पना काय करतो, श्रवण करायला करता बसलेलं, त्याच्यात काही प्रदक्षिणेची वेळ होऊन गेली कशाची, मग प्रदक्षिणा एक क्रिया आहे ना, उपासना आहे ना ती. मग त्याच्यामध्ये काय आभास रूप असं तेवढाच श्रवणाला अंतराय होतो ना. काय होतं, कारण ती क्रिया आहे की तेवढाच काय होतं स्वांतर आहे. पण ते पूर्णबोध झाल्यानंतर त्याच्याकडून जरी क्रिया झाली कोणाकडून, त्या क्रियेचा त्याच्याशी काही संबंध पडेल. परिच्छेद क्रमांक 54. मंदबोधमानास कर्म व उपासना विरोधी आहेत. कोणास त्याला काही तीव्र जिज्ञासू, उत्तम जिज्ञासू कोणता, त्याला तीव्र म्हणायचं. काय म्हणायचं, आणि दुसरा कोणता मंद जिज्ञास. दोमध्ये आपण सांगितलेलं मंद जिज्ञासू आहे त्याला कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे, आणि उत्तम जिज्ञासू आहे त्याला कर्म उपासनेची काय नाही. काय काय श्रीमंत माणसाला कुठं नोकरी करण्याची इच्छा आहे का, तरी काय नाही. पण नोकरी करण्याची इच्छा कोणाला आहे, प्रपंच भागवण्याकरता काय आहे. आणि तो इथं 4 वर्ष काढत बसला तर घरचे पोरं आरडाओरडा करतील ना. ग्रस्त असलेल्या माणसाने योग्य नोकरी करणे वगैरे त्याचं काय कर्तव्य आहे, व्यवहार आहे.
आणि संन्यास्य श्रवणम करूयात. कोणी त्याने मात्र काय केलं पाहिजे? श्रवणच केलं पाहिजे. आपण भूक लागली त्यावेळेला काय करायचं मग? नाही, काही काम नाही करीत नाही, धंदा करत नाही, केवळ चिंतन करतो. आणि भूक तर लागलेली आहे, मग काय करायचं? स्वयंपाक करायचा का? पण त्याच्याकडे दंडक ठेवलेला आहे. ग्रहस्थाश्रमी माणसाने संन्यासाला काय केलं पाहिजे असं सांगितलं आहे. काय ना व्यवहार आहे ना तुम्हाला खरं. कारण तो भिक्षेवर जगत असतो. कशावर ते? तेव्हा भिक्षा वाढणे ग्रहस्थाश्रमी माणसाचं काय, त्याला अतिथी म्हणत असतात. अतिथी संस्कार पुढे वाजवा. मंदबोधवानास आभासरूप कर्म उपासना ही विरोधी आहेत. कारण संशयासहित बोधास मंदबोध म्हणतात. आत्मा असंग आहे किंवा नाही असा संशयवान जो पुरुष, त्याने वारंवार आत्मा असंग आहे, मजला किंचिन मात्रही कर्तव्य नाही, याच अर्थाचे चिंतनाने तो संशय निवृत्त होऊन संशय आहे ना, ज्ञान आहे पण अजून काय संशय आहे. मग संशय निवृत्त करण्याकरता म्हणून त्याला मंद जिज्ञासा म्हणायचा. मग ते संशय निवृत्त होईपर्यंत काय करायचं? मग त्याने श्रवण मनन निधिध्यासन वगैरे. अर्जुनाचं काय, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भ्रमात आहे. कशात आहे? भ्रमात आहे का? तो म्हणतो हे पहा, मला पाप लागेल, मी मुळेच युद्ध करणार नाही. योत्से इथे गोविंद कृष्ण भगवान आहे का? गांडी बिंडी सगळं खाली टाकून दिलेलं आहे, भ्रमामध्ये. पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये संशयात येतो, आपलं खरोखरच आहे की आपण चुकतं काहीतरी. कार्पण्य दोष पृच्छामी त्वाम धर्मसमो यस्य अन्यश्चितं ब्रवीमि. मग संशय निवृत्त होत चालले. आणि शेवटी 18व्या अध्यायामध्ये कश्चित एतच्छ्रुतं पार्थ कश्चित ज्ञानसमूह प्रणष्टस्ते नष्टो हा. सगळ्या संशयाची काय झाली? दृढ अपरोक्ष ज्ञान झालं. कोणतं झालं? आता आहे ना, मी अर्जुन या पदावरून तो आता पुढे काही कधी अमक्या पदावर येऊ शकतो का? एकदा मेंढी नसून मी सिंह आहे असं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा काही मेंढी म्हणतो का आपल्याला? पूर्ण बोध म्हणतात. महात्मे लोक किती जरी सांगितलं तरी देहबुद्धीवर येत नसतात. कोणत्या बुद्धीवर? आणि आपण लाख जरी श्रवण केलं तरी देहबुद्धी पुढे. याच अर्थाचे चिंतनाने तो संशय निवृत्त होऊन त्यास दृढबोध होईल आणि कर्म उपासना करील तर उत्पन्न झालेला मंदबोध निवृत्त होऊन मी कर्ता भोक्ता आहे असा विपरीत निश्चय होईल. एकदा कपडा स्वच्छ झाला म्हणजे साबण लावायचे असते का? उलट विपर्यास होईल. एकदा भात तयार झाला पुन्हा ज्वाळ लावायचं असते का? आणि पुन्हा जर ज्वाळ लावला तर आलेला भात काय जळ काळा जळून जाईल. म्हणून कर्म उपासनेची त्याला जरूरत नाही, पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. पुढे वाचा. म्हणून मंदबोध उत्पन्न होण्यापूर्वी कर्म उपासना करावी आणि मंदबोधाच्या उत्पत्तीनंतर करूच नये. जोपर्यंत मंदबोध आहे तोपर्यंत कर्म आणि काय करायची? कुठपर्यंत मंदबोध आहे? चांगली ओवी पाठ होत नाही तोपर्यंत घोकणं काय करू नये. आणि एकदा चांगली ओवी पाठ झाली म्हणजे मग घोकण्याचं काय नाही. मग केव्हाही आठवते. ते काही घोकावं लागत असते का? कोण्याही पोराला रूप पाहता लोचीने घोकावं लागते का? तर इकडे पाहतो आणि हे इकडे म्हणते. दृढबोध झालेला आहे. काय झालेला आहे? पुढे परिच्छेद क्रमांक 55. मंदबोधवानास कर्मविरोधित्वाविषयी पक्ष्याच्या अंड्याचा उत्तम दृष्टांत. हे पहा, विचित्र दिला आहे बरं का. अरे काय विचारसागरामध्ये अंड कशाला? दृष्टांत दिलेला आहे म्हणून सांगितलं. हे पक्ष्याचा दृष्टांत असं नाही, पक्षी असं. हे अंड्यातून निघणारे प्राणी आहे.
त्याच्यामध्ये अंडज, जारज, स्वेदज आणि घाणीतून उत्पन्न प्राणी, डास काय तुमचे हे कशातून उत्पन्न होतात, घाणीमधलं ढेकणं वगैरे काय. एखाद्या माणसाने सदळ धुतलाच नाही महिनाभर, त्याच्यात कोणती सृष्टी उत्पन्न होते. घाणच म्हणतात काय. आणि पेरलं नाही तरी गवतो गवल्याशिवाय त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, उद्भिज म्हणतात. काय म्हणायचं, अंडाच्या जारच्या कोंबड्या बिबड्या कशातून उत्पन्न होतात, अंडाच्या. आणि गाईची वासरं तुम्ही आम्ही कुठं उत्पन्न होतो, मग ते अंड्यातून उत्पन्न होणारे प्राणी असायचे. ते अंडे जरी दिले तरी ते फोडण्याकरता काहीतरी पुन्हा क्रिया करावी लागते त्या कोंबडीला. मग ते अंड्यातून काय निघतं, पडून निघतं. पण कुठपर्यंत एकदा ते पूर्णत्व झाल्यानंतर पुन्हा जर करील तर ते अंड काय होतं, जळून जातं. तर दृष्टांत दिलाय वाचा. जसा पक्षी आपल्या अंड्याला पक्षोत्पत्तीच्या पूर्वीच आच्छादन करतो, जर पक्षोत्पत्तीनंतर पुन्हा अंड्याला पक्षाने पंखाने आच्छादन करील तर त्या अंड्यातील बालकाचे कोमल पंख अंड्यातील तप्त जलाने गळून पडतील. हे पहा, ते अंड असताना जरी त्याने दिलं असलं तरी ते योग्य झालं म्हणजे ते पक्षिणी जे असते त्या अंड्याला स्पर्श आहे, त्याच्यातून पिलू काय होतं असं यायला. पुन्हा जर तिने काय केला, त्याला स्पर्श केला, त्याचे पंख काय होऊन जाईल, जळून जाईल. पण पुन्हा स्पर्श करू नाही. त्याप्रमाणे एकदा ज्ञान झाल्यानंतर कर्म उपासनेची काय नाही. जर कर्म उपासना करीत असेल असलेलं ज्ञान काय होईल, निघून जाईल. समजलं का अंड्याचा दृष्टांत. कारण ते फुटण्याकरता काय त्याचा व्यवहार असेल तर आपल्याला काही त्याचा अनुभव नाही वगैरे. नाही तर कोणी म्हणे इतकं तुम्ही व्हिडिओ करून सांगता, तुम्हाला चांगला अनुभव असला आलेला आहे म्हणून काय करायचं. मग ते अंड असते ना, ते योग्य वेळेला ती पक्षीने अशी होते आणि त्याच्यात मग ते अंड फुटतं, पिलू काय निघते. पुन्हा एकदा पिलू बाहेर पडल्यानंतर पुन्हा तिने स्पर्श करू, आणि नाहीतर मग ते पंखाचे काय जाते. तर एकदा ज्ञान झाल्यानंतर पुन्हा कर्म उपासनेची आवश्यकता आहे. नाही तर मग असलेलं ज्ञान काय होते, निघून जाते पुढे. तसे ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वीच कर्म उपासनेचे अनुष्ठान करावे, ज्ञानोत्पत्तीनंतर करू नये. नाही पहा, केव्हा करायचं, ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर त्याला करण्याची आवश्यकता. आपण करताना दिसतात नाही याची वाट, ते पडलेही वळणार नाही का. मग गरज नाही पण वळण पडलेलं आहे. काय पडलेलं आहे, मग ते झाल्याशिवाय राहत नाही पुढे. जर करील तर कोमल पंखाप्रमाणे उत्पन्न झालेल्या मंद ज्ञानाचाही नाश होईल. पंख दृढ झाल्यानंतर पंखाची जशी अंड्याच्या संबंधाने हानी होत नाही, तशी दृढ बोधानंतर होणारी आभासरूप कर्मोपासना त्या बोधाचा नाश करीत नाही. किंवा बरं ज्ञान झाल्यानंतर मग मात्र कर्म उपासनेची काय नाही झाली तरी सुद्धा ते काय होऊ शकत नाही. पण गरज नाही, काय नाही. आता संपलं की कर्माचं काम चित्तशुद्धी एवढंच आहे. उपासनेचं काम आहे स्थिरता करून दे. ज्ञानाचं काम काय, चित्ताचा बाध करून चित्तम चित्त विजयाने काय आता कुठे जावे आणि तुमचे चरण भाग गेला नवगा झाला अवघे चित्रलोक्य आणि चरणी अवघाची संसार आनंदे भरे संपला परमार्थ पुढे. अशा रीतीने ज्ञानवानास मोक्ष प्राप्त्यर्थ किंचिन मात्रही कर्तव्य नाही, असेच वेदाचे मनोगत आहे. म्हणून ते यथार्थ आहे. आपलं कर्तव्य संपलं, कृतकृत्यस्य प्राप्त व्यय संपवलं, कृतकृत्यही संपलं.
जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्राप्त झाल्यानंतर क्रिया करण्याची आवश्यकता आहे. नाही का, तांदळाला क्रिया कुठपर्यंत लावावी लागते अग्नी, जोपर्यंत भात होत नाही. आणि एकदा भात झाल्यानंतर मग शिजल्यानंतर वाया जायची ते ज्वाळ. उलट जर आपण पुन्हा ज्वाळाला विस्तव जर लावत असला तर असलेल्या भात काय जातो मग करपून जातं. म्हणून हे सगळं अधिकार भेद आणि कर्तव्याचा काय केलेला आहे. पुढे परिच्छेद क्रमांक 56. कोणत्या अर्थाचे मुमुक्षुनी चिंतन करावे याचा उपदेश. मुमुक्षुने कसं चिंतन करायचं. काय रे, मुमुक्ष अवस्था आहे नाही का, अजून मोक्ष झालेला माझी मधली अवस्था असते तिला काय म्हणतात, मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्ष समजतात. त्या मुमुक्षूला जात नाही, धर्म नाही, न्याय नाही वगैरे काही नाही का. कोणालाही सुद्धा मोक्षाची इच्छा, मोक्षाची इच्छा म्हणजे आनंदाची प्राप्ती, दुःखाची फक्त मनुष्य देहामध्येच आहे. बाकी अन्य देहामध्ये आसक्ती आहे सगळी. आणि इतर देहामध्ये मनुष्य देह खेरीज करून त्यांना इच्छाच होत नाही, काय होत नाही. त्या अंतःकरणामध्ये इच्छा होण्याकरता काहीतरी पुण्याही लागते. काय मी उद्धार काय कृपा करेल. अतिभोगासक्त माणसाला भोगाचीच इच्छा असते. कशाची, त्याला मोक्षाची इच्छा होत असते का, शक्य नाही बघा. जेव्हा मनो टेकले शरीर, पाया शोधावणी बांधली, मोक्षाची इच्छा करायला. माझं एक घर बांध, त्याला चालणं होत नाही, काय होत नाही, पायात व्यंगळ पडत असते. आणि म्हातारा शौचाकडे गेलेला आहे, विधी करून यायला पाहिजे, तणगडतो तरीसुद्धा डोकावर दगड घेऊन येतो. आणि त्याला विचारलं, म्हटलं बाबा हे दगड कशा करतो. वा म्हणलं आमचा नातू आहे ना, नातवा करता घर बांधायचं आहे. तुझं घर कुठं चाललं, तुझं घर कुठं चाललं, मसनात. हा काय ज्ञानाचा काय नाही, मग अधिकारी नाही. भोगामध्ये आसक्ती आहे केवळ कोणत्या याच्यामध्ये. पण त्याला काय म्हणायचं, काही काही ठिकाणी तर शास्त्रकारांनी त्याला निकृष्ट पामर म्हटलेलं आहे. कोणता, तहान लागली सुद्धा काय, तरी सुद्धा काय पित नाही, पाणी पित नाही. मग काय पितो बरं का. मग मध्यम कोणता, पाणी पितो दारू पितो कोणता. दृष्टांत अलीकडे काय आहे तुम्हाला, सगळे भोगात्मक नाही तर काय. सगळे सगळे लोक कसे, हे हॉटेल आपलं कीर्तन नाही, कीर्तन नाही, सगळे हॉटेल आणि लाच कशामुळे चालतात. काय भोगात्मक नाही तर काय. पगार चांगला असतो मग घरच्यांना काय वाटत नाही. कीर्तनात सांगू नका नाही तर हॉटेलचा माणूस मारण्याची आमच्या हॉटेलची निंदा करतो. आलेला विषय म्हणून सांगितलं. अलीकडचा काय 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 घरी तर स्वयंपाकच करत नाही, पण डबाच येत असतं कुठून. बरं एकटा जात नाही बा, सगळ्या कुटुंबाचं, सकल कुटुंबाला. खरं तर क्षमा मागून सांगायचं. घरच्या लोकांना हात आणि स्वयंपाक केलेला पवित्र आहे. काय पवित्र नाही, पवित्र ते अंधार असं सांगितलेलं आहे. पुढे हे शिष्य, तुझ्या 3 प्रश्नांचे जे मी उत्तर दिले ते सर्व वेदाचे सार आहे. म्हणून त्याचे ठिकाणी विश्वास ठेविलास तर अनायासाने जन्म मरणरूप संसाराचा नाश होईल. मग आतापर्यंत तिन्ही प्रश्नाची काय दिली. पहिला मी कोण आहे, दुसरा संसाराचा करता, आणि मोक्षाचं साधन काय. या तिन्ही प्रश्नाची उत्तरं काय दिली आम्ही. आता पुढे जाणावयाचे ते इतकेच की जगत करता तो ईश्वर, तो माझ्याहून भिन्न नाही आणि मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे.
सर्व जाणण्यात जाणणे हे जाणणे श्रेष्ठ आहे. हेच जाणणं सर्वांमध्ये काय आहे. काय नाही, इतर जरी जाणलं स्वतःची ओळख नसेल तर काय उपयोग आहे. आपण कोण आहोत याचं काय झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. हेच जाणं सर्वांमध्ये काय. मग सर्व क्रिया काय होत असतात, बदलून जात असतात. मग याच्याकरता जे वेदांतशास्त्रातले ग्रंथ असतात, आणखी पुन्हा काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. तसं आहे का, मथळ आलेला आहे का म्हटलं. पुढे गेले. या ज्ञानाची साधने मागे अनेक वेळा सांगितले आहेत, तथापि अभ्यासास मदत व्हावी म्हणून थोडक्यात पुन्हा सांगतो. पुन्हा सांगतो म्हणतात, पण ते पुन्हा उद्या सांगतो म्हणा आलेला विषय पुन्हा कधी सांगू, इथंच सांगू.